उभारिला हात जगे जाणवले मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याच का होय धनी, एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कोढे, दोन्ही ठाई तुका होऊ देत नाही चुका, प्रस्त प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता. निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण, जगतवंदनीय जगतमान्य, ज्यांचा अधिकार एवढा मोठा होता की मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची सामर्थ्य शक्ती ज्यांच्यात होती. नवे नवे ज्यावेळेस आमचे आईसाहेब तुकोबारायांना जेवण घेण्याकरता दुपारच्या टायमिंगला चाललेले आहे, भंडारी डोंगरावरती जात असताना आईसाहेबांच्या पायामध्ये काटा मोडलेला आहे. स्वतः जगतनायक परमात्म्याने आईसाहेबांच्या पायातला काटा काढण्यासाठी यावा एवढा अधिकार महाराजांचा आहे. आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे, जास्त तुम्ही प्रमाण देऊन टाइमपास करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय काय सामान्य संत नव्हते. आजच्या जगामध्ये संताची व्याख्या करायला गेला तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी उणीव आहेत, पण चला आपला तो विषय नाही. ते तुकोबाराय म्हणतात, बाबा जगामध्ये अनेक देव आहेत, पण इथं एका देवाचं वर्णन तुकोबारायाने केलेलं नाही, तर अनेक देवतांची स्थापना होत असते. जेव्हा अत्याधिक आनंद होतो जेव्हा एखादा कष्ट करणारा पिता असतो आणि तो काबाड कष्टात आपल्या मुलीला लहानचं मोठं करतो. तुम्ही बारीक ऐकाल तर तुम्हाला कळेल. आणि कष्टातनं त्याने त्या ठिकाणी मुलीला लहानचं मोठं केलं, वाढवलं, काबाड कष्ट केले. शेतीमध्ये काबाड कष्ट करून स्वकष्टातून त्याने जे काही प्रॉपर्टी निर्माण केली त्याच्यातनं त्याने सुंदर सोयरी बघितली आणि आपल्या मुलीचं असणार लग्न त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि जेव्हा पाहुणे रावळे जेवायला बसतात त्या टायमाला वर हात करून तो सगळ्या पाहुण्याला सांगतो, पाहुण्या हो, माझ्या कष्टात मी हे सगळं उभा केलेलं आहे, माफी असावी, पण सगळ्यांनी आनंदाने जेवा. तिची व्याख्या या ठिकाणी लागते. संत दोनदाच वर हात करतात. जेव्हा कोणीतरी त्यांना त्रास देतो तेव्हा संत वर हात करतात, आणि जेव्हा संतांना अत्याधिक आनंद होतो तेव्हा संत वर हात करतात. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराने वर हात केलं. अभंगाचं प्रथम चरण. उभारीला हात, 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 हात उभारलेला आहे तुकोबाराय. आणि सगळ्या लोकांना तुकोबाराय सांगत आहेत, हा कारुण सांगे तुका, नाम घेता राहू नका. स्वतःवर हात करून तुकोबाराय सांगतात, आज माझ्या या सुंदर अशा वस्तीवरती या गोणेगावच्या पंचकृषीमध्ये समस्त ग्रामस्थ तरुण मंडळीच्या असणाऱ्या सहकार्यामधून सुंदर असं तेजस्वी आणि भारदस्त मूर्ती सुद्धा अतिशय छान आहे. जो असल्याशिवाय गावाला गाव पण येत नाही त्या देवाला म्हणतात मारुतीराय. ज्याचं भजन केल्यानंतर कधीही माणसाचा पराजय होत नाही महाराज. म्हणून परमार्थ हा सध्या मिळून मिसळून करायचा विषय आहे बर का. नाहीतर पाश्चात्य लोकांचं वाटोळ करायची तयारीच आहे. संप्रदाय दोन भावाचे, दोन गावाचे, दोन जावाचे भांडणं लावायला लोक तयारच आहे. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा, या भूतसृष्टीवरती जर माझे छत्रपती शिवाजी महाराज आले नसते ना तर आज सगळ्याला सुंद करावी लागली असती.
म्हणून काल सर्वांनी शिवजयंती साजरी केली. कोण होते शिवाजीराय? ज्यांनी वेळ प्रसंगी आपल्या भावाचा विचार केला नाही, आपल्या गावाचा विचार केला नाही, आपल्या जीवाचा विचार केला नाही, नवीन आपल्या कुळाचा विचार केला नाही. ते होते छत्रपती शिवाजी महाराज. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती बसले. धड धड करत करत लढाईला चाललेला आहे. अंगाला धर घाम आलेला आहे. 200-400 मुघलांनी तुकोबा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. जात असताना तो ज्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती चालले होते त्या छोट्याशा सागनाच्या मंदिरामध्ये आमच्या तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. ऐकण्यासारखा प्रसंग आहे. कालच महाराजांची जयंती झाली म्हणून 2 मिनिटात बोलून जातो. छत्रपतीचा इतिहास सांगण्याच्या ऐवजी छत्रपती शिवाजींचा इतिहास ऐकण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज जगायला शिका मावळ्यांना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर घाम आलेला आहे तुकोबारायला. बघितलं शिवाजी महाराजाला कीर्तनामध्ये. महान राजे नव्हते तसे नाही बसले कीर्तनात. जिरे टोप काढून ठेविला आपल्या डोहीचा, त्या शिवाजी राजाला मुजरा माझा मानाचा. शिवाजी राजाला मुजरा माझा मानाचा. शिवाजी राजाला त्या शिवाजी राजाला मुजरा माझा मानाचा. त्या शिवाजी राजाला मुजरा माझा मानाचा. आता त्यांनी तलवार घेऊन आवाज बंद केला खानाचा. असे शिवाजी राजा होते. हातात तलवार घेतली तर मुघलांना थर घाम यायचा. एवढ्या मोठ्या छातीचा खान शिवाजी महाराजांनी ज्या मात्याला मिठी मारली. खान म्हणायचा, हे राजे एकदा तरी झोका. त्यांनी सांगितलं, आम्ही मराठी आहोत, झुकणार नाही, मोडणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आमच्या सनातन परंपरेवरती जो आघात करेल त्याला आम्ही सोडणार नाही. म्हणून मला तिकडे गेलं की इकडे येता नाही. म्हणून असे शिवाजींचं चरित्र आहे मला. म्हणून आज जेवढा आनंद या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना झालेला आहे तेवढाच आनंद माझ्या तुकोबाराला झाला होता. डोक्यातला जिरे टोप काढून ठेवला. राजे कशाला म्हणतात त्यांच्या चरित्रात शिका. संपूर्ण कीर्तन झालेलं आहे. सगळे लोक उठून चालले पण राजे उठायला तयार नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, महाराज तुमचे सैनिक बाहेर वाट पाहत आहेत. राजे उठत नाही. त्यावेळेस एका मावळ्याने तुकोबाराच्या कानात सांगितलं, महाराज तुम्हाला माहिती आहे का? म्हणले काय? म्हणले 200-400 मुघल असणारे या 40-50 मावळ्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. शरणांगती तुमच्या चरणावरती आहे. आज या संकटातून सोडवण्याची ताकद फक्त कीर्तनात आहे महाराज. म्हणून लक्षात ठेवा, सामान्य गोष्ट नाही. पुढचा चमत्कार ऐका 2 मिनिटांमध्ये. हा हा करता मुघलाचं सैनिक महाराजाच्या मंडपाच्या आजूबाजूला आलं. नंग्या तलवारी हातामध्ये होत्या. ठाण्या वाघ असणारा माझा राजा शिवाजी एक टक तुकोबाराईकडे पाहत होता. त्यावेळेस काही मुघल बोलू लागले, हा हा बोले, देख बोले क्या करेगा ये भजन विठ्ठल विठ्ठल करता है, ये क्या करेगा? कर एक मुगल इस मंडप के अंदर चला गया तो सब खेल खत्म हो जाएगा. त्या हसणाऱ्याकडे तुकोबाराईने पाहिलं बर का. नाही कान तई ठाई तुका म्हणे हसे जन. ज्याला जीवनात मोठं व्हायचंय ना बर का महेश भाऊ, आपल्याला कोण हसतंय ना याच्याकडे पाहायचं नाही, है की नाही. जगाचं कामच असतं महाराज. ज्या झाडाला फळं जास्त लागली, झाड खाली वाकायला लागलं का रस्त्याने चालताना कोणी पण त्याला काय मारतं राजू भाऊ? तुम्ही 8 दिवस होते ना माझ्या बरोबर. त्याला लोक दगड मारतात. कोणाला मारतात? आंब्याच्या येड्या बाबडीला पाहिले का मारलेले? विठ्ठल विठ्ठल समजून घ्यायचं. ज्या टायमाला लोक आपल्या चुका काढायला लागतात त्या टायमाला समजून घ्यायचा आपला कुठेतरी अधिकार निर्माण झाला म्हणून लोक आपल्याला नावं ठेवतात. महान होते तुकोबाराय.
मुघलांनी हसलेलं पाहिलं पण तुकोबारायने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. जो मोठा असतो ना तो कधी प्रत्युत्तर करत नाही. जसे आमचे देवगडचे बाबा जे आहेत कधीच कोणाला प्रत्युत्तर करत नाही. कोणी काही जरी बोललं ना बाबा शांतच असतात. म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. त्यांचा उल्लेख आम्ही प्रस्तावनेत करणार आहोत. पण कीर्तनाला जरा उशीर झालाय म्हणून मध्यंतरी आणून मग प्रस्तावना करूया. विठ्ठल 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 काय चमत्कार झाला. सगळे जिकडे तिकडे निघून गेलेले आहे. नंग्या तलवारी पाहिल्या लोक पळून गेले. आणि त्या टायमाला तुकोबाराय बोलतात कुणाला? आमच्या शिवाजी महाराजांना. महाराज घाबरू नका. तुम्ही फक्त माझ्या विठ्ठलाचं भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. एवढ्यामध्ये चमत्कार झाला. एका मुघलांना एक एक शिवाजी दिसायला लागला. हे अल्लाह ये क्या हो गया? अरे इसमें सच्चा शिवा कौन है? अभी समझ में नहीं आ रहा है. सब मुगल पागल हो गए, देखते रह गए. ये चमत्कार कैसे हुआ? तुकोबाराय इकडनं हसतात. जो माझ्या विठ्ठलाची भक्ती करतो, जो संतांना शरण जातो ना त्याला असे 400च काय 4 लाख जरी मुघल आले तरी एका शिवाजीचं काही बिघडू शकत नाही. ही ताकद होती महाराज नामस्मरणात. म्हणून तर अनेक ठिकाणी आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायचं दर्शन घेताना आपल्याला दिसतात. आणि तुकोबाराय त्यांच्या डोक्यावरती हात ठेवताना दिसतात. दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? समर्थ रामदास स्वामी. एक लंगोटवरती अख्खा आयुष्य घालवणारा साधू. त्याचबरोबर अजन्म ब्रह्मचार्य व्रताचं पालन करणारा साधू. नवे तरी एका टोकावरती सह्याद्रीच्या बसला तर सगळ्या देशातल्या चालणाऱ्या घडामोडी ज्या महात्म्याला दिसत होत्या. जगी वंद्यते सर्व भावे करावे, जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे. मनास जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जे तो स्वभावी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. म्हणून तुम्ही सगळे श्रोते माझ्या ओळखीचे आहे. तुम्ही बरेच मनात विचार करत असाल हा दुसऱ्या जातीचा बाबा कस काय कीर्तनाला आला. तुम्हाला सांगतो भूकंप होऊन अख्खा महाराष्ट्र पालथा होणार एका दिवशी. या वारकरी संप्रदायात जात भेद खूप झालाय हो. त्या दिवशी देवगडचे बाबा मांजरीला पण बोलले संप्रदायाचा आणि जातीचा काय संबंध आहे. मला बसणारे सांगा. तुम्ही टोप्यावाले एवढे 70-50 वर्षाचे लोक आहात, काही 70-80 वर्षाचे लोक आहात. पूर्वी वारकरी संप्रदाय निर्माण झाला त्या जात निर्माण झाली का? वैशा तोळा राग रोगत कुंभार धागा तो चंभार. रोहिदास कबीर मोमिन लतीफ मुसलमान. सेनान हविजान विष्णुदास कानो पात्र खिजू. पिंजारी तू दादू भजने अभिदू हरीच्या पायी. चोखा वेळा मंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. नाम याची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्या सोय. मैराळ जनक कोण कोण त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. मला थोडी सर्दी झाली म्हणून तुमच्या मी कचाट्याचे नाही तर जमून देत नाही मी तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल उदय मला साईनाथ नगरला मूर्तीचंच कीर्तन आहे बरं का. मी एकदा असा पांगडा झालो होतो माकोणे बाबा, तरी मला लोक घेऊन गेले. मुखेडचे लोक गाडीत बसून नेले आणि बसून कीर्तन करा बोले, पण तुम्हीच आले पाहिजे. हे सगळं समाजाचं प्रेम असतं, त्या सगळ्यांचा आशीर्वाद असतो. या परिसरात मला 18 वर्ष झाले. तुम्हा सर्वांना चौधरी वरल्याला सगळ्यांना माहित आहे. पाचेगाव आपले सगळे परिचित भजनी मंडळ आहे, यांच्यात आपण भजन केलंय रात्र. हा सगळा आनंद आहे आणि हा आनंद उपभोगायचा असेल तर त्याला संतांचे आशीर्वाद लागतात. तुकोबारायने शेवटी शरणांगती पत्करली नाही तर तुकोबाराय मोठेच होते महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी शरणांगती पत्करली आणि खाली ठेवलेला जिरेटोप घेतला आणि तुकोबारायांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात टोप घातला आणि तेव्हापासून नाव पडलं राजा शिवछत्रपती. सांगितलं आजपासून हा जो टोप आहे हा कधी खाली ठेवायचा नाही. म्हणून बघा पूर्वीचे लोक असे होते, ते पटका बांधायचे. आता जो बांधतो पटका त्याला येतो पॅरालिसचा झटका.
लोक आता पटका बांधितच नाही, बंद केलं लोकांनी पटका बांधायचं महाराज. आता पटक्यावाले जास्त झटका. आता पटका कोणाकडे राहिला? फक्त आमच्या बोलाकडेच राहिला. याचा त्याला झटका, त्याचा त्याला झटका, त्याचा त्याला झटका, नाही एखाद्याशी बॉलच प्यारल्याचा झटका. काहीच खरं नाही. बाळू महाराज भोंदेचं कीर्तन आहे का? बाबा बसून कीर्तन करायचे. गोविंद महाराज गाडेकर एकदा आळंदी संस्थेतले विद्यार्थी आले, गोविंद बाबा कीर्तन करायला लागले. काही नाही कोट घातलेले होते. बाबा बोलले, जर येडेवणी किरण कोटात इच्छू निघणं. खरंच कोट झटकीला तर इच्छू पडला हो. नोय हा सामान्य महिमा संता, सामान्य महिमा संता, नोय हा सामान्य महिमा संता, सामान्य महिमा संता, दैवाच्या हातीचा मूर्ती देवी, दैवाच्या हातीचा मूर्ती देवी, दैवाच्या हातीचा मूर्ती देवी. जगाच्या पाठीवरती संतच असे नेतृत्व आहे या जगामध्ये का ते तुम्हाला चांगलं आणि वाईट हे शिकवण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. पहा, म्हणून आमचे तुकोबराय सामान्य नव्हते, सामान्य होते. मला हे सांगायचं होतं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या डोक्यावरती टोप घातला, अद्यापर्यंत तो टोप आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी द्यायचंय. तुम्ही सर्वजण शिव बघतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मरणाला कारणीभूत कोण आहे? तुमचं वाटण्या करू नका. फक्त कोण कारणीभूत आहे? माकोडे महाराज. इतिहास वाचत नाही महाराज. रात्री आमच्या माकोडे महाराजांनी सांगितलं, म्हणले घराच्या कड्या अशा गळून पडल्या म्हणले डीजेच्या आवाजाने. तसं नाही, डीजे लावले का घरात माणसं खलास होते नो, पण बेवड्यांचं बंदच नाही व्हायचं. एकच राजा बेवड्या पेलेला. हे लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो. का रे भाऊ, असं शिवाजी महाराजांनी शिकवलं का आपल्याला? दारू पिऊन त्यांचे गीता आपण गातो. अरे शिवचरित्र कथा ऐका. शिवरायांच्या वरती कीर्तन जे करतात ते कीर्तनकारांना बोलवा, त्यांच्या मुखातनं शिवरायांचं चरित्र ऐका. काय शिकवलं आमच्या शिवाजी राजांनी तुम्हा आम्हाला? कीर्तन शिकवली. दुसरी गोष्ट, परस्त्रियांचा सन्मान करा हे शिकवलं. काय गो हत्या बंद करा हे शिकवलं. एकाच अभंगात सर्व प्रश्नाचे उत्तर आहे, पण तो अभंग आपल्याला गायचा नाही. हे सगळं ज्यांनी शिकवलं ते तुकोबा आहे. आज एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण सर्व श्रोत्यांनी, जर या जगामध्ये संत निर्माण झाले नसते ना, किंवा संत अवतरित झाले नसते, तर लोक तुम्हाला सांगतो पशुसारखे वागले असते. आज लोक थोडेफार लाजतात ना, हे फक्त या व्यासपीठावरतीच लाजतात. कोण घाबरतो होतो तुकोबा राहिला? तुकाराम तुकाराम नाम घेतो कापेय, हे नाम घेतो कापेय, नाम घेतो कापेय, तुकाराम तुकाराम, नाम घेतो कापेय, नाम घेतो कापेय, नाम घेतो कापेय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयाम. तुकोबरायला यम घाबरत होते हो. एवढा अधिकार त्यांचा होता. त्या तुकोबरायने सांगितलं, आज माझ्या असणाऱ्या या गोणे गावच्या वस्तीवरती सुंदर असं मारुतीरायाचं मंदिर झालेलं आहे. नवे नवे 3 दिवसाचा सुंदर असा सप्ताह त्या ठिकाणी पार पडलेला आहे. सप्ताहाच्या निमित्ताने प्रवचनही 3 दिवस झालेले आहेत. सर्व संतांनी आपापल्या उपदेशानुसार समाजाला चांगलं जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या परिसराचं वैभव शांतीब्रह्म गुरुवार्य महंत भास्करगिरीचे बाबा यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने, त्याचबरोबर महंत प्रकाशानंदगिरी महाराज, त्याचबरोबर कालच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं असे श्रीराम सेनेचे असणारे अध्यक्ष महंत हिंदू हृदय सम्राट रामगिरीजी महाराज, टाळ्या वाजवा महाराज. त्या बाबांना मी अनुभवलं नगरला. खरंच धान्या वाघ आहे महाराज. एवढं बोलण्याची हिंमत आता कोणात नाही. समोर एवढे लोक बसलेले होते, लाईव्ह माईक होता, कॅमेरा होता, मोठे मोठे HD होते, TV होते. त्याच्या समोर खुलेआम बोलणारं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सनातन धर्मासाठी वाटेल ते करणारं व्यक्तिमत्व. म्हणून तर आज महाराष्ट्र नव्हे देशभर लोक त्यांना ओळखतात. आम्ही मध्य प्रदेशला गेलो, तिथं सुद्धा लोक म्हणले, वो रामगिरी महाराज कौन है, वो संत है, उनको हमको मिलना है, उनका व्याख्यान हमको चाहिए. बघा, ज्या महाराजांना परराष्ट्रातून मागणी येते, परराज्यातून मागणी येते, कशामुळे येते तर त्यांनी तेवढा अधिकार निर्माण केला. आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे अशा थोर महान संतांचे पदचरण आपल्या या भूमीला लागले.
भाग्यवान आहोत आपण. उजळले भाग्याता, 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 उगी चिंता वारले, 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 संत दर्शने आला भो, 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 संत दर्शने आला भो. उजळले भाग्याता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आपलं भाग्य उजळलेलं आहे. आज संतांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. झाली या दर्शन एक वेळा तुकोबाराय म्हणतात, एकदा निस्ता संताचा सहवास घडला, त्यांचं दर्शन घडलं नवे नवे, तर संत निस्ते आपल्या जवळून जरी गेले ना, त्यांची सावली जरी आपल्यावरती पडली तरी आपल्या देहाचं सोनं होतं. अशा अधिकारी संत आहेत त्या जगामध्ये, होऊन गेले आजही आहेत महाराज. त्याच्याशिवाय हे जग चालत नाही. म्हणून ज्यांच्या पंचकृषीत आपण राहतो, अशा असणारे आपल्या जवळ असणारा ज्यांचा सुंदर असा आश्रम आहे, असे असणारे आमचे गुरुबंधू, त्याचबरोबर महंत जंगले शास्त्रीजी महाराज यांची असणारी या कार्यक्रमाला साथ संगत आहे. त्याचबरोबर आमचे अनिप्रांत महाराज, त्याचबरोबर राजूभाऊ महाराज, आमचे माकुने महाराज, निलेश महाराज रोडे, त्याचबरोबर आमचे पाचेगाव भजनी मंडळी, आमचे बाळू महाराज, जुने आमचे गायक मंडळी पाचेगावच्या कीर्तनामध्ये, जुनं ते सोनं. त्याचबरोबर आमचे असणारे सोबदार, त्याचबरोबर आमचे डॉक्टर, त्यांचा आवाज सुद्धा छान आहे. कोणाचा? डॉक्टरचा एक निकातेमध्ये गायले होते. त्याचबरोबर हे सर्व माझे प्रेमी मंडळी, कोण जे समोर बसलेले आहेत, आपले खुपटे आहे, गोनेगाव आहे, शिवाजी महाराज आहेत, आमचे मृदंगाचार्य जुने, ज्यांनी गुरुवारी बंशीबाबांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवला आहे की नाही, जुने असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व. आणि हे लोक असल्याशिवाय महाराज आनंद येत नाही. सगळ्यात जास्त मला ज्यांचा आदर आहे ते सर्व तुमचे श्रोते मंडळी. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये या कीर्तना प्रवचनाला पहिल्या प्रथम यूट्यूबच्या, नंतर यूट्यूब भरपूर झाले, पण पहिल्या प्रथम यूट्यूबच्या माध्यमातून दळे मंडप यांनी ही कीर्तन प्रवचन हे महाराष्ट्रभर नव्हे, देशाच्या बाहेर सुद्धा लोक याला पाहतात. हे दळे मंडप यूट्यूब चॅनल, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आमच्या गावामध्ये मी यूट्यूब काढून देत नव्हतो. पहिलं कीर्तन बळबळ महाराज शूट करतो, म्हणलं नको करू, जाऊ दे, राहू दे. म्हणजे इतका आनंद आहे, महाराजांविषयी प्रेम आहे. त्यांचे वडील सुद्धा तसेच होते. म्हणून जीवनामध्ये महाराज चांगल्याची संगत लाभली तर आपले विचार परिवर्तन झालं पाहिजे. संत आपण कशासाठी बोलवतो, तर त्यांच्या आणि आपले विचार जर सेम असले तर त्यांना संत म्हणता येत नाही. विचार भिन्नता संतांमध्ये असते. काय संतात किती ताकद आहे सांगतोय तुम्हाला. दोनच कडवे राहिले सोडून आपण परिणाम करू. एकदा एक संत राहत होते, कुठे? हिमालयाच्या गुफेमध्ये. एक भक्त आला, महाराज जी खाना खाओगे? बोले हम तो झाड़ के पत्ते खाते हैं, दालबट्टी नहीं खाते. आताचे दालबट्टी खातात. बोले हम तो पेड़ के पत्ते खाते हैं. साधूने काय केलं, त्या झाडाचे पानं तोडली. तिकडे लांब असणारे मंडप मध्ये ऐका, लिंबाचे पानं तोडली. कशाचे? तुम्हाला सेपरेट थोडीच मंडप दिलाय, तुम्हाला बी उन्हात बसवलं पाहिजे, कळलं ना तुम्हाला. पण ते लिंबाची पानं तोडली आणि तोडल्यानंतर साधू खायला लागला. जे बाकीचे होते ते हसायला लागले. क्या महाराज है, हम अच्छा भोजन लाए और पेड़ के पत्ते खाते हैं? बोले महाराज जी हम इतना अच्छा स्वादिष्ट पकवान लाए, आप पेड़ के पत्ते खाते हो, ये नहीं खाते हो? तो बोले हमारे यहाँ तो ये पेड़ पत्ते पेड़ बकरी खाती है. साधू म्हणले बरोबर आहे, तुमच्याकडे खात असेल
तेवढ्यामध्ये महाराजांनी काय चमत्कार केला तेवढा सांगून आपल्याला पुढे चालायचंय. असं जुनं एक पात्र होतं दगडाचं गोल, आणि त्या पात्रामध्ये दूध ठेवलेलं होतं. दूध काय ठेवलं होतं? दूध. तेवढ्यामध्ये काय झालं, दहाड दहाड आवाज करत मोठ्यानी गर्जना झाली. आपल्या वाघ नख्या डोंगराला टोचत टोचत या झाडावरनं त्या झाडावर उडी मारत मारत मारत, कोणाला माहितीये का तुम्हाला, ज्याला घाबरून लोक कंपाऊंड करतात, वाघ नावाचा वाघ नाही, ओरिजिनल वाघ. आम्हाला तर दोनदा भेटला शिवावर महाराज. आम्ही म्हणलं जय हरी भो, आम्हाला यायचं पण टाइम आहे अजून. विठ्ठल विठ्ठल मला जास्त ताणवणार नाही मी. त्या तारकेश्वरच्या महाराजासारखं कमी बोलून पटकन निघून जायचं, टेन्शन नाही. वाघ होता तसंच, एवढा मोठा वाघ, मिशा लांब लांब. ते भक्त पाहतच राहिले हा महात्मा नेमका काय करतो. वाघाला आल्यानंतर महात्म्याने एक असणार मडकं होतं, मडकभर दूध त्या पात्रामध्ये टाकलं. कशात? त्या दगडाच्या पात्रामध्ये. आणि वाघ जसाच दूध प्यायला लागला तेवढ्यामध्ये तिकडं मिशाताईट असणारा 4 पायाच्या एका प्राण्याने पाहिलं. शेळीचं पोरग, त्याला काय म्हणतात? बकरू. आपण जास्त खाली जाऊन बोलायचं म्हणून बकरू म्हणूया. ते बकरू तिकडनं आलं. आल्यानंतर त्या बकराने जसंच पाहिलं, कुणाला, तुम्ही भांडणं नका लावू काही, त्या फक्त पण मी दृष्टांत सांगतोय, नाही तर आपले लोक भांडणं लावेल. त्याला बकरू होतं ते बकरू, त्याच्या अशा मिशा ताईट होत्या. ते जसंच आलं तिकडनं त्याने पाहिलं कोणाला, त्या वाघाला. वाघ दूध पित होतं. बकराला असं वाटलं रोज आपण या पात्रात काय करतो, दूध पितो, आणि आज रोज माझ्या पात्रात दूध पिणाऱ्या पात्रामध्ये आज वाघ कस काय आला. कुणाला वाटलं? तुमच्या डोक्यात फिट बसला असं हा दृष्टांत. त्यावेळेस त्या साधू महात्म्याने पाहिलं, नजर पाहिली कुणाची? त्या बकराची. त्याच्या मनात आलेली घृणा त्याला खटकली. वैष्णव जाना तो तेने कही जो पीड़ा पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जो पीड़ा पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जाने रे. पर दुखी अभिमान ना, मन अभिमान नायो रे. संत त्याला म्हणतात. ज्याने एक वाघ होता, वाघ आडनावाचा वाघ नाही, ओरिजिनल वाघ. त्या संतांची कृपा झाली आणि त्या बकराकडे त्या वाघाने पाहिलेला आहे. पाहिल्यानंतर दोघं सारखेच आहे, मिळून मिसळून. वाघ कसा होता? खूप मोठा ढाण्या होता. देख के शेर की हालत विचार किया साधूने मन में. साधूने विचार केला, या बकऱ्याच्या मनात या वाघाविषयी घृणा आलेली आहे. मग घाबरू नकोस. बकरा बोलू लागला साधूला, महाराज अगर मैं दूध पीने को जाएगा, ते शेर है बोले, शेर वाघ मेरे को दबोच लेगा, मेरे को खाएगा, माझा एकच घास करल म्हटले. पण साधू म्हणतो मी मध्ये आहे ना, तू घाबरू नको. अर्धा दूध वाघाने पिलेला आहे आणि अर्ध शिल्लक राहिलेला आहे, अर्धा तू पी म्हटले, हरकत नाही. एका बकऱ्याला मानीला धरलं आणि महात्म्याने जिथं ते मोठं पात्र होतं त्याच्यात तोंड बुडवलं. कुणाचं? बकऱ्याचं. दूध पित असताना तो जो बकरा होता त्याला वाघ दिसत नव्हता, त्याला कुत्र दिसत होतं. काय दिसत होतं? म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, संतात ही ताकद आहे. वाघ आणि शेळीला एका पात्रात दूध पाजू शकतो. असे संत जगामध्ये मोजण्या इतकेच आहेत. जसं आपल्या परिसरात देवगडचे बाबाजी आहेत,
मग आता नेहमी मी आदराने प्रत्येक गावात जातो. आम्ही जिल्ह्याच्या तालुक्याच्या बाहेर जातो. विदर्भात पण जाण्याचा योग आला, कारण आमचे साधू लोकांचे जे तिथं आखाडे आहेत ना, तिथं भरपूर मला आजारी पाडलं महाराज लोकांनी कीर्तन करू बरं का. काही फरक पडत नाही. तुमच्या तर कामाल्या बाया असतात ना, घासबीस खोरपणाऱ्या, कांदे लावणाऱ्या, ऐक नाही. एखाद्या मालकासंग तुमचे भांडणं झाले कांदे लावायला, मग त्याच्या संग भांडणं झाले, मग खुरपे बंद राहतात का तुमची? नाही. त्याच्या संग भांडणं झाले तर दुसऱ्याच्या वावरात, नाही इथं जमलं वाटापूरला तर तामसवाडीला. विठ्ठल 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 विठ्ठल. हा जो सांप्रदायिक कर्म आहे, हा संप्रदायाचा जो व्यवहार आहे, हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ तुकोबाराय म्हटले हा त्यांचा आहे ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे. ही संतांची ताकद आहे. मग हा कार्यक्रम चालायचा असेल, याला सगळ्याची संगत लागते, सुंदर साऊंड सिस्टीम लागते, त्याबरोबर ग्रामस्थाचं सहकार्य लागतं. त्याचबरोबर विशेष आभार आहेत या तरुण मंडळीचे, ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. नाहीतर एवढी सोपी गोष्ट नाही. 4-5 गावामध्ये त्यांनी गाडी फिरवली, बरोबर आहे की नाही? अनाउन्समेंट केली, सगळ्याला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी या मूर्तीचा उत्सव आहे, तुम्ही सर्वांनी या. आता पहा, इथं तुम्ही जी गाडी फिरवली त्याचं श्रेय म्हणून किमान इथं प्रत्येक गावातले 2-2 तरी सदस्य आहेतच बरं का. असं समजायचं नाही की तुम्ही गाडी फिरवली मग लोक नव्हते. आता आजच्या पेक्षा काल जरा जास्त असतील, हरकत नाही. जे संत कधी मध्ये भेटतात त्यांच्या दर्शनाला कमी आले तरी चालतील, पण जे संत कधी मध्ये येतात ना, त्यांच्या दर्शनाला जास्त लोक असले पाहिजे. का तर तिथं आपल्या तालुक्याची किंमत राहते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हा आम्हाला आनंद होतो, त्याच्यात विशेष नाही. जगद्गुरु तुकोबारायला आनंद झाला. त्यांनी वर्ण बघितला, या गावामध्ये मंदिर झालंय गोनेगावला. नुसतं मंदिर झालं नाही, मंदिर या शब्दाची व्याख्या आहे. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. जिथं गेल्यानंतर मूर्तीकडे आपण बघितलं, बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मूर्तीमध्ये दिव्यता दिसली. काय दिसली? दिव्यता. बघितलं, आनंद वाटला, देवाचं दर्शन आपल्याला झालं. म्हणून देव बाप्पा ज्या टायमाला त्या मूर्तीची स्थापना करतात त्या टायमाला मंत्र म्हणतात. उदानाय स्वा, प्राणाय स्वा, अप्राणाय स्वा, व्यानाय स्वाहा म्हणतात की नाही मंत्र? आमच्या गुरूंसाठी सुद्धा टाळ्या वाजतात. एक नाही, आज ब्राह्मण असले तर कसं चालेल? मग ते मंत्र म्हणतात, छातीला हात लावतात. एक हात आपल्या छातीला असतो, एक हात देवाच्या छातीला असतो किंवा डोक्याला असतो. 2 प्रकारचा विधी आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं. मग साधूला हात लावून त्या ठिकाणी मूर्तीला स्पर्श करायला लावतात. का लावतात? तर साधूत आणि त्यात ईश्वरात जे कॉन्टॅक्ट आहे, मिलन आहे, ते त्या ठिकाणी करायचं असतं. याचा अर्थ काय? देव कशात आहे? देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. हे मानी नाही भाव म्हणे देवा मला केला दगडाचा देव त्याला वटराच देव, केला सोना चांदीचा देव त्याला चोराच भेव. देव अशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तो पण गेल्या विन अनुभव नाही. हे तुकोबारायचं पद नाही, तुकडोजी दास महाराजांचं आहे बरं का. पण तुकडोजी दास महाराज सुद्धा कमी नव्हते बरं का. एक संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात, त्यांचं नाव होतं गाडगे महाराज. कोण होते? होते माहितीये का? सुबे उठ करले जाना गडवा मेरे, झाड़ू लगाए सब ग्राम को, इसलिए गाडगे बाबा संत प्यारे हुए भगवान को. गोपाला गोपाला देव नंदन गोपाला, गोपाला गोपाला देव नंदन गोपाला, गोपाला गोपाला देव नंदन गोपाला गोपाला देव नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला देव
करायचे गाडगे महाराज? सकाळी उठले की अर्ध गाडगा असायचं डोक्यात, एक गाडगा हातात, एका हातात झाडू, आणि सगळ्या गल्ल्या झाडायचे. हे ग्राम सुरक्षता अभियान. आज बी होतं ना ग्राम स्वच्छता अभियान. कधी होतं? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, पाटलाचा वाढदिवस, माझा बर्थडे. याला काय राहतं? एरवी आईच बाबा झाडायला. का रे दळे भाऊ, आमची तर कोणाला झाडावं लागत? सब मतलब के भाई रे, सब मतलब के भाई रे, सब मतलब के भाई, सब मतलब के भाई। मैया बेबी बहन भतीजा, मैया बेबी बहन भतीजा, अपना कोई नहीं रे, सब मतलब के भाई रे, सब मतलब के भाई रे, सब मतलब के भाई रे, सब मतलब के जब तक तेरे जेब में पैसा, हर कोई बोले मामा काका, तेरा कोई नहीं रे, सब मतलब के भाई रे. सगळ्याला पटलं असेल हे वास्तुस्थिती आहे. म्हणून ते गाडगे बाबा तसे नव्हते. दररोज त्यांचा नियम असायचा गाव झाडण्याचा. म्हणून आज गावात त्यांच्या शाळा आहेत, त्यांचं नाव बऱ्याचशा गावाला आहे. चला, मला हे सांगायचं आहे का संत हे जगात अवतरित झाले नसते तर हे जग आज विनाशाकडे चाललंय ना अजूनही पुढे चालत राहतंय. तुकोबराला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्यांनी वर हात केलेला आहे आणि वर हात करून सांगितलं, पहा म्हणजे गोनेगावला जे मंदिर आहे त्याच्यामध्ये दिव्यता आहे. दुसरी गोष्ट, तिथं गेल्यानंतर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये काय आहे? रम्यता आहे. मंदिराच्या परिसरामध्ये एवढी जागा असावी का कीर्तन जर ठेवलं तर किमान 200-500 लोक तरी त्या कीर्तनात मंदिराच्या समोर बसलेच पाहिजे. एवढं प्रांगण मंदिराला असलंच पाहिजे. इथल्या कमिटीने लक्षात ठेवा, असलंच पाहिजे. तिथं सुंदर भराव करा, तुम्हाला शक्य होईल तेवढी जागा उपलब्ध करा. किमान एका कीर्तनाच्या प्रोग्रामला 500-1000 लोक तरी मंदिराच्या समोर काय झाले पाहिजे? बसले पाहिजे. तिथं आनंद वाटतो. कारण एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळविला. इथं सगळे लागतात बर का. इथं एखादा चालतो एखादा नाही असं नाही, सगळे असल्याशिवाय आनंद येत नाही. मंदिराच्या समोर रम्यता सुद्धा पाहिजे, दिव्यता सुद्धा पाहिजे, मंगलता सुद्धा पाहिजे. दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, म म्हणजे मंगलता. या तिन्ही गोष्टी मंदिरापाशी पाहिजे. आणि या सगळ्यापेक्षा जे मंदिर आपण बांधलंय त्या मंदिरात जो देव आपण बसवलाय त्या देवावरती आपला काय पाहिजे? भाव पाहिजे. मंदिर झाडायचा भाव नाही. भाव म्हणजे कोण? श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानिनास तत्वदर्शनात. भगवद्गीता सांगते काय? मनामध्ये श्रद्धा पाहिजे, मनामध्ये भाव पाहिजे. जिथं भाव आहे तिथं देव आहे. नाहीतर महाराज एखाद्या ठिकाणी देव ठेवला, आमुष्याच्या आमुष्या त्याला स्नान घातलं, मग अशी मी बोललो तसं, मनात भाव नाही, या वर्षाची त्या वर्षाला देवाच्या मंदिरात आपण जातो. असे बरेचसे मंदिर असतील का तिथं लोक या वर्षाची त्या वर्षाला जातात. आम्ही एकदा शिवरात्रीच्या कीर्तनाला गेलो निघोज साईडला, घडलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही तिथं गेलो तर आदल्या दिवशी रात्री आम्ही लांबचा कार्यक्रम होता म्हणून मुक्कामाला गेलो. गेल्यानंतर एका वस्तीवरती आम्हाला असं छप्परच होतं, तिथं बदामाचं झाड वगैरे होतं, खाली कॉट टाकलेला आहे बदामाच्या झाडाखाली. आम्ही संध्याकाळी, आपला उन्हाळा दिवस होता, आराम बाहेरच केला. बाहेर केल्यानंतर 2-5 जण आल्यानंतर त्यांच्याकडे काही जणांकडे खोरे होते, काही जणांकडे झाडू होते. मी म्हटलं, का रे बाबा हे खोरे झाडू कशाला? आणि ते बैलगाडीमध्ये टाकले. आणि म्हटलं, कुठं चालले तुम्ही आता? ते बोलले, महाराज जिथं तुमचं संध्याकाळी कीर्तन आहे ना तिथं मोठे मोठे साप राहतात. म्हणलं, बरं झालं, उलट कीर्तनाला माणसाने आले तर साप काय यायला. म्हणजे ते लय मोठे मोठे साप असते. वास्तुस्थिती लाई चालू आहे म्हणून सांगतो. मग इतकं सुंदर मंदिर आहे. म्हणलं, काय मंदिर कशाचं आहे? म्हणले, महाराज महादेवाचं आहे, शिवरात्रीचं आहे. म्हटलं, बर. बोलले, मग म्हणलं अगोदर नियोजन नाही का? ते म्हणले, तसं नाही, मंदिर तिकडल्या पार्टीचं आहे. म्हणलं, वाटवळ झालं रे याच्यामुळं. परत नाही रेकॉर्डिंग झालं तरी चालेल, आपलं कट करायचं नाही. फक्त मंदिर कोणत्या पार्टीचं आहे?
फणशी बाबाचे रेकॉर्डिंग नाही व्हायरल झाले, पण ते नारंगी महाराजाचे भरपूर झाले. मी जास्त करून ऐकतो बरं का नारंगी महाराजचे रेकॉर्डिंग. विठ्ठल 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 आता पुढचं ऐकण्यासारखं आहे. संध्याकाळी त्यांनी मंदिराच्या समोर जागा तयार केली, पटांगण स्वच्छ केलं, भराव टाकला. भराव टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी कीर्तन होणार बरं का, सकाळी 10 ते 12. आणि आदल्या दिवशी रात्री आम्ही गेलो होतो लवकरच. आणि सकाळी जेव्हा कीर्तनाचं नियोजन जसं जसं व्हायला लागलं आणि जसे जशा मोटरसायकल यायला लागल्या तसं तसं जिथं मंदिराचा भराव केला होता का त्याच्या पलीकडून ज्याला भोज द्यायचं नव्हतं त्याचं वावर होतं. मग त्यांनी काय केलं माहितीये का, तिकडनं भला मोठा पाईप सोडून दिला. कशात? मंडपात. किती बापाचे लोक आहेत जगात. तुम्हाला फक्त गावाचं नाव सांगत नाही, पण वस्तुस्थिती सांगतो. काय? प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये, अर्थाविन पोथी वाचू नये, अर्थाविन पोथी वाचू नये, अर्थाविन पोथी वाचू नये. मनात प्रेम असलं पाहिजे. बघा आता हे मंदिर एवढं सुंदर बांधलं, पण सगळ्याच्या चेहऱ्यावरती आनंद असला पाहिजे. महाराज मंदिर खूप छान झालं. आता मी जेव्हा अनाउन्समेंट केली ना इकडं तिकडं बऱ्याचशा गावाला, त्यावेळेस मला लोक म्हणले महाराज बऱ्याच दिवस झाली अनाउन्समेंटच झाली नव्हती. कारण सगळेच होऊन गेलंय. आता शेवट एकच राहिलंय. कोणतं? ग्रामपंचायत. शेवटी आता अनाउन्सिंगच झालं नव्हतं. म्हणले बरं झालं एक अनाउन्सिंग लय भारी झाली. असं समजू नका तुम्ही लय भोंगे बांधले, लय अनाउन्सिंग केले, लय लोक येते ना. अरे ह्या हिंदू धर्माच्या लोकांना अजून हेच कळलं नाही बरं का. काय महाराज वस्तुस्थिती आहे, एखाद्या ठिकाणी तुम्ही जेवणच ठेवू नका. काय ठेवू नका? कुत्र नाही दिसत तुम्हाला मंडप मध्ये. बऱ्याच लोकांना अजून हेच कळलं नाही. आपल्या हिंदू धर्मात ही किडे महाराज. काय? आम्ही मुंबईला गेलो होतो एक दिवस. मुंबईला संचार सोहळा होता, सनातन परंपरेचा कार्यक्रम होता. तिथं ठराविक लोक होते. अजून त्याच्या शेजारी एक कार्यक्रम होता, तिथं 1 रुपयाचं जेवण नव्हतं, पण तिथं 1 लाख लोक होते. कशाला? अजूनही आपल्याला कळायलाच तयार नाही. आणि लक्षात ठेवायचंय आपण एक गोष्ट, ज्या दिवशी आपल्या देशातून संत, ग्रंथ आणि भगवंत या 3 गोष्टी नष्ट होत्या ना, त्या दिवशी आपल्या सृष्टीचा अंत. विठ्ठल 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 आणि अजून 13 वर्षांनी, बाकी तुम्ही बऱ्याच कीर्तनकाराचं ऐकलं असाल, मी सांगतो तुम्हाला, अजून 13 वर्षांनी आपल्या भारतावरती भरपूर संकट आहेत. महाराष्ट्रातल्या त्यात जास्त. हा कुंभमेळ्यात सुद्धा तुम्हाला हे कळेल. हे सगळं कशामुळे घडतंय? आज जास्तीत जास्त लोक काय झाले माहितीये का तुम्हाला? मांसाहारी. आज मी जर म्हणलो इथं ज्यांच्या गळ्यात माळी त्यांनीच कीर्तन ऐकायला बसा, तर किती जण थांबते इथं? तुम्ही म्हणताल आमचं काय उचकायला आला की इथं, मग मी कशाला आलो इथं? किती लोक बसतील? एका जणांना मी एवढा राग आला मला दरे भाऊ, त्याला म्हणलं का रे तू काय ते लावलंय रे? तो म्हणला बाबा तुम्हाला माहितीये का, सोमवार सुद्धा लोक सोडित नाहीत महाराज. काय सोडित नाही म्हणजे उपवास नाही. दुनिया भई बेईमान कबीरा, दुनिया भई बेईमान कबीरा, दुनिया में बेईमान कबीरा, दुनिया है बेईमान. घर घर मांस, घर घर मदिरा, घर घर मांस, घर घर मदिरा, घर घर मांस, घर घर मदिरा, घर घर मांस, घर घर मदिरा. इंसान पहचान कबीरा, दुनिया भरी बेईमान कबीरा, दुनिया भरी बेईमान कबीरा, दुनिया भरी बेईमान कबीरा, दुनिया भरी बेईमान. माँ बाप को कोई न पूजे, जग में मेरी पहचान कबीरा,
दुनिया भई बेईमान कबीरा, दुनिया भई बेईमान। जिंदा बाप को कोई ना पूजे, बोर्ड लगे शमशान कबीरा, दुनिया भई बेईमान कबीरा, दुनिया भई बेईमान। दोन दोन भाकरीसाठी बाप गावगाव फिरतो महाराज। आई पावणेरवाड्याकडे जाते, महिना महिना 15-15 दिवस राहते, मग अचानक म्हातारीला अटॅक येतो, येऊन पण येतो, म्हातारी मरण पावते। मग चौफलोर एक बोर्ड, पाचेगावात एक बोर्ड, टाकळी भानमध्ये एक बोर्ड, नेवाशात एक बोर्ड। कीर्तनकार अशा मानतेत, कीर्तनकार ओळखीचा कीर्तनकार लोक कमून लावित नाही जगदीश भाऊ, सत्य सांगतो तुला, कारण त्याला सगळं रेकॉर्ड माहित राहत। किती खात माणूस अन्न, जुने माणसं आमचे पारमार्थिक बसले तिथे। आई अन्न करून गेली हो। मग आईच्या दसऱ्या विधीला 3 पोत्याचे लाडू ठेवले। किती पोत्याचे मला सांगा? आईनं किती जरी लाडू खाल्ले असते तर किती खाल्ले असते? दिवसाचे किती खाल्ले असते? चांगलीच जर खाणारे म्हातारे असते तर 6 खाल्ले असते, आणि 7 खाल्ले असते दात मध्ये गेले असते, 6च खाल्ले असते। मग तिच्या आयुष्यात किती लाडू खाल्ले असते? पण तेवढे जर वाचवले तर 10व्याला 10 पोते लाडू करायची गरज आहे का चौधरी पाटील? अजिबात नाही। म्हणून आई बापाची सेवा गेल्यावरती करू नका हो। आम्ही रोज एका गावात वर्ष श्राद्धाला जातो, सांगण्याचं तात्पर्य हेच असतं, जसं पोरीचा बाप पोरीचं लग्न मोठं करतो तसं आता लोक वर्ष श्राद्ध मोठं करतात। यांनी 50,000चा बाबा आणायचा, त्यांनी 70चा आणायचा, त्यांनी 1 लाखाचा आणायचा, आणि तो बी लोकांचे पैसे घेऊन त्याला प्यारलेस होतो खुर्चीवर बसून कीर्तन। लक्षात ठेवा, धर्माचा पैसा जर प्रमाणापेक्षा जास्त घेतला तर धर्माचा पैसा सुद्धा पाप आहे। देती घेती नरका जाती। आमचे देवगडचे बाबाजी म्हणतात, घ्या घेऊ नका, पण एवढं घ्या जेवढं तुम्हाला पचल, आहे की नाही? ते आळंदीचे गुरु बाबा सांगायचे, एवढं खा, पण खात असताना पचन झालं पाहिजे, नाहीतर पोट तोडून ऑपरेशन करून अन्न बाहेर काढावं लागेल आणि नळ्या कुठं घालावं लागत्यान। काय म्हातारा भारी दिसतं मग महाराज। त्या दिवशी कीर्तन आलं होतं एका ठिकाणी, मी म्हणलं पहिले याला बाहेर काढा, नाही तर मी जायला बसलो। विठ्ठल विठ्ठल हे बोलण्याचं तात्पर्य आज या समाजाला याची गरज आहे। गीता भागवत सगळेच महाराज सांगतात, पण सांगण्याचं तात्पर्य का गावागावात भावाभावात जावा जावात प्रेम असलं पाहिजे। काय असलं पाहिजे महाराज? पूर्वीच्या काळी बरेचसे लोक जागर करायची। ज्ञानेश्वर मंदिरात मी स्वतः गेलो, संपलं आपलं कीर्तन। गोविंद महाराज गाडेकरांचं कीर्तन इतक्या वेळेस ऐकलं, पण 10-15 गावचे भजने राहायचे। पण अचानक जर एखादा रात्री त्या तळघरमध्ये भजन राहायचं, जर बाहेर गावचा एखाद्या भजने आला आणि भजन म्हणायला बसला तर बाकीचे म्हणायचे, या बरं झालं बसा। रात्र रात्र महाराज तो 2-3 बोल पाखत वाजायचा, आहे की नाही? का कोणी उठून देत होतं? अजिबात नाही। तेव्हा काय होतं? प्रेम होतं। म्हणून लक्षात ठेवा, 10-5 महाराज असतील ना, एकामेकामध्ये प्रेम ठेवा। काय ठेवा? तरच हे टिकणारे महाराज। नाहीतर तुम्हाला सुरुवातीलाच बोलून गेलो मी, आपलं पेटून द्यायला भरपूर जण तयार आहेत, कारण त्यांना वाटतं शेकायला कधी भेटल। आज वस्तुस्थिती आहे, परमार्थ हा सगळ्यात सत्यतेसाठी आहे, आणि परमार्थ हा सत्यच आहे। कोरोनात अनुभवला ना तुम्ही? कीर्तन करायचे लोक, पण शासनाने सांगितलं 10 लोकांच्या आईवर पुढं 20 लोकांच्या पुढं लोकांनी जायचं नाही, कुठं एकत्रित व्हायचं नाही। किती वाईट प्रसंग होता तो पण अनुभवला। म्हणून आमचे तुकोबाराय सांगतात, बाबा जगामध्ये भगवंताला आनंद तेव्हा होतो जेव्हा त्याच्या मंदिराची स्थापना होते। आणि देव काय करतो? सिंहासनावर बसल्यानंतर जो त्याच्या दर्शनाला जातो त्याचं मनोगत देव पूर्ण करतो। देव
जगामध्ये अनेक दाते आहेत. 16 प्रकार शास्त्रामध्ये दात्याचे सांगितले. काही दाते असे असतात दान देतात पण तोंडावाट काढतात. दुसरा दाता असा असतो दान देतात पण त्याची इच्छा असते आपण जे दिलेलं दान आहे ते कधीतरी आपल्याला परत पाठीमागे भेटलं पाहिजे. प्रकार खूप आहे पण एखादा घेऊया आपण. जगामध्ये असे काही दाते असतात का जे दिलेलं दान आहे ते परत आपल्याला पाठीमागे घ्यायचं नाही. जगामध्ये एकच दाता श्रेष्ठ आहे ते म्हणजे संत. का ज्यांना आपण एखादी गोष्ट दिली ना त्यांनी आपल्याला एखादी गोष्टी दिली तर ते परत आपल्याकडून पाठीमागे घेत नाही. पण माझा देव असा एक दाता आहे तो तुमच्याकडून अगोदर काय करतो. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. देव आपल्याकडून काहीतरी घेतो आणि मग आपल्याला काहीतरी देतो. उदाहरणार्थ तुम्ही आता इथं ही स्थापना केली 3 दिवस तुम्ही यज्ञ केला खर्च झाला की नाही. आणि हा सगळा खर्च कोणी घेतला तुमच्याकडून. देवाने. वीट मातीचं मंदिर बांधलं बरोबर आहे की नाही. त्या मंदिराला खर्च आला का नाही. मग हे सगळं कोणी घेतलं तुमच्याकडून. देवाने. आता एवढं सगळं काही जे देवाने तुमच्याकडून घेतलेलं आहे आता देव तुम्हाला हळूहळू काय करणार आहे. जेवढा खर्च तुम्ही देवाच्या मंदिरासाठी केला या कार्यक्रमासाठी केला ज्यांनी ज्यांनी केला असेल ज्यांनी ज्यांनी नाही केला असेल ऐक नाही हरकत नाही. चला आपल्याला काय करायचं सगळ्याच नाव घ्यायचं आणि सोडून द्यायचं 1 तास राहिला. मग सगळ्यांनी त्या ठिकाणी देवाला काय झालं दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय आता देवाच्या पाया पडायचंय. देवाच्या पाया पडल्यानंतर तुम्हाला सरळ ठोक भाषा सांगतो कारण मला काय संस्कृती येत नाही. मग आपण देवाचे पाया पडलो. पाया पडल्यानंतर काय झालं. देवा मला सुखी ठेव देवा मला सुखी ठेव. मग आपण देवाच्या पाया पडलो तर देव काय करणार. आपण जे जे मागितलं ते देव आपल्याला काय करणार देणार. आल्या याच का पुरे धनी. जो देवाला आपण मागू ते देव आपल्याला त्या ठिकाणी देणार. मागण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहे. एक जण देवाला स्मरण करू लागला. शंकराचं मंदिर होतं. महाशिवरात्रीच्या अगोदर त्याने ध्यानधारणा केली 2 दिवस आणि शिवरात्रीच्या दिवशी सकाळी शिवशंकर त्याला प्रगट झाले. अगदी एक कडवं राहिलं आपलं. आणि प्रगट झाल्यानंतर म्हणले देवा मी ऐकलंय म्हणले तू सगळंच देतो. देवाने सांगितलं सगळंच काय अरे तुला जे पाहिजे ना ते मी देतो. तेवढ्यात तो इतका हुशार होता. मागायच्या अगोदर तो एका महाराजाला भेटला होता. म्हणले महाराज मला उद्या शिवशंकर प्रसन्न होणार आहे. म्हणले मी त्यांना काय मागू. म्हणले मागशील तर देवाला असं माग का परत ते कधीच मागायची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर आहे की नाही. जसं काही काही लोक चोरी करतात. काय चोरी करतात. बॅटरी चोर चप्पल चोर त्यानंतर हांडा चोर कळशी चोर तांब्या चोर काही काही पाण्याचे बिस्लाऱ्या चोर असे चोर राहतात. काही काही शेळ्या चोर. आता तर मला काहीच कळत नाही बाबा वाघ शेळ्या नेतो का चोरच नाही त्या शेळ्या. आता रात्री एक जण मला बोलला म्हणले मग शेळी गेली. म्हणलं कुठं. म्हणले बांगल्याच्या आतून. म्हणलं मग शेळी कुठून गेली. म्हणले काच फुटलेली. मी सकाळी पाहायला गेलो तर आता मला सांगा काचीतून वाघ कस काय जाईल. काच तर एवढी एवढीच होती. ते म्हणला महाराज पण तिथं सिगरेट पडलेलं आहे. म्हणलं मग बोकड सिगरेट पेला असेल. विठाला विठाला विठाला. चोराचे अनेक प्रकार. काय चोरते काय सांगता येत ते महाराज. आम्ही एकदा कीर्तनाला गेलो दडे भाऊ म्हणून मी तुला म्हणलं मशीन इकडंच बरं आहे. आमचं मशीनच चोरलं महाराज एखाद्या 4,500 हार्मोनियम मशीन. काय चोरते काय सांगता येत नाही महाराज. चोराला काय जे भेटलं ते सुखी. आता याने विचार केला म्हणले देवा एकदाच द्यायचं काय असं मागायचं देवाला. कसं मागायचं परत मागायची गरज नाही पडली पाहिजे. शिवशंकर प्रसन्न झाले. महाराजांनी सांगितलं असं माग असं माग. म्हणले काय मागू. म्हणले जे सगळं देतं का ते माग. मग शंकर प्रसन्न झाले. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवी न शंभो मज कोण तारी. शिवशंकर प्रसन्न झाले. म्हणले काय मागायचं बघता. म्हणले देवा काय नको. म्हणले काय दे. म्हणले कल्पतरूचं झाडच दे. दिलं कल्पतरूचं झाड. म्हणले मग कल्पतरूच्या झाडाचा फायदा काय देवा. म्हणले हे झाड घेऊन जाय आपल्या वस्तीवर लाव बांगल्याच्या माग. फक्त भावबंदाच्या वावरात लावू नको. माग लाव आणि माग लावल्यानंतर त्याच्या खाली सकाळी दिवस उगवला कांगूळ करायची आणि बसायचं. बरं का महिलांनी ऐकून घ्या. बसायचं आणि कल्पतरूच्या झाडाला जे मागण का ते आपल्याला काय होईल भेटल. मग त्याच्यात त्याने काय केलं गेला महाराज सकाळी आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यावर कल्पतरूच्या झाडाखाली बसला. बसल्यानंतर म्हणले हे देवा कल्पतरू महाराज. म्हणले पहिल्या प्रथम एक काम कर. म्हणले बरेच दिवस झाले आपल्या शेजारी 25 बंगले झाले पण आपल्या वाळूत गवत उगले पण काय बांगला व्हायला कर्ज होत नाही. म्हणले आपला देवा पहिलं मला काय पाहिजे चांगलं. आता हे मारुती रायाला मागायचं बरं का तुम्ही आता बसवलंय ना म्हणून. आल्या याच का देव देतो महाराज. म्हणले देवा मला सुंदर असा हायटेक बांगला पाहिजे महाराज. बघता काय त्यांनी जसंच मागितलं कल्पतरू होता तो
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला का येऊन त्याला सांगा जोगे. आमचे माऊली म्हणतात त्याच्या झाडाखाली, तळवटी म्हणजे झाडाच्या खाली बसला, त्याला काय कमी आहे. महाराज तिकडं पाठीमागा बोलला आणि इकडं लगेच समोर बंगला तयार झाला, वावर बी खरेदी झाला, लगेच बंगला तयार झाला, सुंदर बंगला हाय फाय. मग तो म्हणला देवा आता बंगला तर भारी झाला. स्नान केलं, दुसऱ्या दिवशी परत गेला, परत झाडाखाली बसला. देवा अरे बंगला तर लय भारी झाला, पण बंगल्यात जुनी चूल चालायची नाही, बंगल्यात जुनं कपाट चालायचं नाही, बिघडलेली टीव्ही चालायची नाही, बंद पडलेला मोबाईल चालायचा नाही, काळी बेंद्री बायको चालायची नाही. आता हे सगळं पटक्यान सांगायचं म्हणून लगेच 2-3 दृष्टांत एकट्ठी घेऊ आपण. जसाच गेला महाराज, कुठं बसला, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर जेवढं मी सांगितलं तुम्हाला तेवढं सगळं काय केलं त्याने. थोडे भगवे कपडे म्हणून मर्यादा पाळतो, नाही तर ठोक सांगितलं असतं तुम्हाला. माग बसला महाराज, जेवढं मी सांगितलं तेवढं सगळं त्याने काय केलं, देवाला मागितलं. मागितल्यानंतर बंगला झाला. दुसरी गोष्ट, बंगल्यातलं फर्निचर झालं, टीव्ही झाली, मोबाईल झाला, त्यानंतर सुंदर पत्नी सुद्धा मिळाली. हे सगळं झालं. सगळं झाल्यानंतर महाराज सत्यनारायण महापूजा करायची ठरली. 10-5 गावाला निमंत्रण दिलं. त्याला काय महाराज, ते लोकांना निमंत्रण दिलं. मी लय सांगत असतो महाराज, एकट्याने कार्यक्रम करून दाखवा मग कळण काय होतं ते. काय 10 जणांचं घेऊन करणं लय सोपं आहे भाऊ. एकटा सप्ताह करून दाखवा आमच्या माखुने बाबासारखं. लढायचं म्हणलं का मग इथं भिडावं लागतंय खिशाला. सोपी गोष्ट नाही, खर्च लागतो. दमडी के बिना आजकल कोई आता नहीं. एक भजने को भी बोलेंगा ना आओ तो बोले 1100 तो तभी आएगा. फुकट आता कोणी येत नाही महाराज. कस काय येते तरी फुकट ते. तुम्ही तरी त्यांना काय देता. भजनेच्या सुद्धा पाहिजेत नाहीत लोक, जाऊ द्या म्हणतात लय बिड्या भेटतो. नाही नाही, भजण्याचा वापर करून घेऊ नका, त्यांना प्रेम द्या. बरोबर आहे की नाही. आमची भजनी मंडळी महाराज आता सध्या इतकी परिस्थिती वाईट झाली महाराज बर का. भजनी मंडळाची प्रत्येक गावामध्ये जा तुम्ही, आज भजनी मंडळ राहिलं नाही बरं का. आमचे हे 10-20 महाराज लोक आहेत ना, यांच्यावरच आज सगळं चालू आहे. बरोबर आहे की नाही महाराज. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं ताण येते का तेवढं ताणायचं, पण तुटलं नाही पाहिजे, नाही तर मग खेळवायचं आहे की नाही. आनंद घ्यायचा आहे, पण हेच पाहिजे. हे कारखाना आहे महाराज काय. आणि हे करण्याचं काम कोणाचं बी नाही. हे आमच्या शास्त्री महाराजाला जमतंय तेच करतात. आमच्या सारख्याला तर पोरग फटकून जायला बसलं घरी पडून. ते ज्याचं काम आहे त्यांनीच करावं. म्हणून हे काय आहे, ही विद्या आहे, त्याला ते प्राप्त झालं. आणि प्राप्त झाल्यानंतर त्याच्याकडे 2-5 पाहुणे आले. म्हणले अरे हे सगळं प्राप्त झालंय तुला, पण हे कुणामुळे झालंय. म्हणले पाठीमागं एक झाड आहे. मग महाराज मोठा कार्यक्रम ठेवला, सत्यनारायण केला. सगळ्या पाहुण्याला कपडे, नुसते कपडेच नाही, सत्यनारायणाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला ज्या कंपनीची 4 व्हीलर पाहिजे त्या कंपनीची 4 व्हीलर दिले. कोणी तुमच्याकडे आहे का असं एखादा सत्यनारायण करणारा. प्रत्येक पाहुण्याला जेवण खाऊन कपडे आणि काय एक 4 व्हीलर जशी कंपनीची पाहिजे तशी दिली महाराज. त्याला काय कल्पतरू होता. सगळं झालं. 2-3 दिवस निघून गेले. निघून गेल्यानंतर एकदा रात्री 11-11:30च्या टायमाला गेला आणि पाठीमागे हात जोडले. म्हणले देवा हे कल्पतरूचं झाड सगळंच देत आहे म्हणले, पण काय माहिती भूतभीत आहे काय, खाल्लं तर मग काय करायचं. असं म्हणलं महाराज. भूत आलं गेलं घेऊन त्याला. विठ्ठल विठ्ठल आल्या याच का होय धनी. आणि जो देव आहे तो एकामुळे या ठिकाणी येत असतो. बघा आता पंढरीला पांडुरंग परमात्मा राहिला. कुणामुळे राहिला. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा, चरणे वाहे भीमा उद्धारी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीव लगा. जय देव जय देव. एकामुळे सगळ्याला भेटता, एकाच्या काही वारे उगवी. त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी देव दर्शन देतो. भगवान श्रीकृष्णाचा भक्त कोण सुदामा, त्याने श्रीकृष्णाची सेवा केली. अजन्म सेवा केल्यानंतर देव प्रसन्न झाले आणि नगरी दिली. कशाची. सोन्याची. त्याला राजमहल सोन्याचा दिलाच दिला, पण सगळ्याला नगरी दिली. एकाच्या काही वारे, एकामुळे सगळ्याला भेटत असतं. आणि असा जो देव आहे तो देव त्या ठिकाणी दोन्हीकडे आहे बरं का, चांगल्या ठिकाणी आणि वाईट ठिकाणी, पण तो चुका हो देत नाही. जर त्याचा भक्त असला तर अभंगाचा शेवट. दोय थाय तुका, 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 दोय थाय तुका. नाही पडो देत तुका, पडो देत तुका, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आलयाच
दोही ठाई तुका हो देत नाही चुका किंवा पडू देत नाही चुका. या अभंग भरपूर क्षेपक सुद्धा बरेच लोक गातात महाराज आहे की नाही. त्याच्यामुळे गात्यात बघून शक्यतो तो म्हटलं पाहिजे. सुंदर असा अभंग आहे. शक्यतो मोती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हाच अभंग आग्रह करून त्या ठिकाणी घेतला जातो. कारण या अभंगामध्ये संतांच्या चरित्राचं देवाच्या चरित्राचं असणारं गुणगान केलं जातं. सुंदर असणारा हा आपला धर्ममंडप. याच्यामध्ये सर्व आमचे महाराज मंडळी, त्याचबरोबर सर्व मृदंगाचार्य, गायनाचार्य, त्याचबरोबर आमच्या रामकृष्ण आश्रमातील सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर दळे मंडप साऊंड सिस्टीम, समस्त सगळ्याच गावातले आलेले ग्रामस्थ, कार्यक्रमाचे नियोजक सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलं. छानशी प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली. निश्चित मारुतीराया आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला तुम्ही बसवल्यानंतर तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सुख देतो. भरपूर धन दौलत काय पाहिजे ते देतो. हे सगळं देण्यासाठी आपला भाव महत्त्वाचा आहे. तो भाव निश्चित तुमचा त्याच्या चरणी दृढ राहो अशी माऊलीच्या चरणी, नाथांच्या चरणी, माझ्या कानिपनाथ भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर सर्वांनी उठायचं, तोपर्यंत उठायचं नाही. अगोदर सर्वांनी वर हात करायची. 1 मिनिटात आपण सुंदर असं भजन घेऊ. त्यानंतर जय विठ्ठल. तुकाराम 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 विठाल जय जय